वहिनींची पॅन्टी जुनी असल्याने ती थोडी आकसली होती. पॉवर्ड बाय डूबवर्स. मी अचानक तिथे जीभ लावून चाटायला लागलो. माझी जीभ वहिनींच्या पुच्छीच्या बाजूच्या भागाला लागताच वहिनी पागल झाल्या. त्यांनी त्यांच्या दोन्ही मांड्यांमध्ये माझी मुंडी जोरात दाबली आणि एका हाताने माझी मान त्यांच्या पुच्छीवर जोरात दाबली. वहिनींनी असे करताच मला राहवल्या गेले नाही. मला आता खूप जास्त कंठ सुटला होता. मी ठरवले की जे होईल ते नंतर बघून घेऊ आणि मी एका झटक्यात वहिनींची चड्डी काढून फेकली आणि मी माझी जीभ तशीच वहिनींच्या पुच्छीच्या दाण्याला लावली. कारण की मला कळून चुकले होते की वहिनींना जर मूडमध्ये आणायचे तर माझी जीभ त्यांच्या पुच्छीच्या दाण्याला लागले गरजेचे होते. माझी जीभ वहिनींच्या पुच्छीच्या दाण्याला लागताच वहिनींनी त्यांचे दोन्ही पाय अजून जोरात आवळले. त्यामुळे मला आता श्वास घ्यायला त्रास होत होता. पण माझ्या नाकात माझा आवडता पुच्छीचा मुत्रट वास आणि माझ्या तोंडात त्यांची लघवीने ओली मुत्रट पुच्छी होती. त्यामुळे मी दोन्ही पाय थोडे बाजूला करून वहिनींच्या केसाळ ओल्या पुच्छीत माझी जीभ घातली. वहिनींची पुच्छी खूप खारट लागत होती. पॉवर्ड बाय डूबवर्स. त्यामुळे मला एक वेगळीच मज्जा येत होती. वहिनींनी आता त्यांचे दोन्ही पायवर उचलल्यामुळे मला आरामात त्यांच्या पुच्छीचा दाणा चोखता यायला लागला. वहिनींच्या पुच्छीचे कडक केस आता माझ्या तोंडाला टोचायला लागले होते. पॉवर्ड बाय डूबवर्स. मी 5 मिनिट वहिनीची पुच्छी जोरजोरात चाटली आणि शेवटी वहिनींनी त्यांच्या पुच्छीमधून पाणी सोडले. ते पण मी जीभ लावून पटकन पिऊन घेतले. वहिनींच्या पुच्छीतून पाणी निघताच त्यांनी मला पर्करमधून बाहेर येण्यास सांगितले. 2 मिनिट त्या डोळे बंद करून आनंद घेत होत्या. नंतर त्या म्हणाल्या, भाऊजी तुम्ही हे काय केले? आजपर्यंत असे सुख मला कधीच भेटले नव्हते. मग मी वहिनींना सांगितले की लेडीजला सेक्समधील खरे अर्धे सुख यातच मिळते आणि मला माहीत आहे की भाऊने तुम्हाला असे कधीच केलेले नसेल. मग वहिनी म्हणाल्या, हे तर सोडा, ते मला साधं जवळ सुद्धा घेत नाही. माझ्या तोंडातून अजूनही वहिनींच्या पुच्छीची चव गेलेली नव्हती. मी वहिनींना म्हणालो, तुमचे समाधान तर झाले, पण माझे कसे? वहिनी काही बोलणार तेवढ्यात मी त्यांना म्हणालो, तुम्ही म्हणतात ते मला मान्य आहे, पण माझ्याकडे जवायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी दरवेळेस तुम्हाला नवीन पद्धतीने सेक्समध्ये मजा देत राहील, हे माझे प्रॉमिस आहे. हे ऐकून वहिनी खुश झाल्या. मी वहिनींना म्हणालो, तुम्हाला आत्ताची मज्जा मी पुच्छी चाटून दिली, तर त्यापेक्षा जास्त मज्जा मी तुम्हाला आता झवून देणार आहे. वहिनी म्हणाल्या, ठीक आहे, चला मग खोलीत. मी म्हणालो, नको वहिनी, इथे शेतातच करू आपण झवाझवी. कारण की आजपर्यंत मी उघड्यात कधीच कुणाला झवलेलो नाहीये. वहिनींनी होकार देतात मी हळूहळू त्यांचे सर्व कपडे काढून उसाच्या शेतातच त्यांना भोंगळे केले. आता मला कंट्रोल होत नव्हते कारण की वहिनी खूप सुंदर होत्या. जेव्हा मी त्यांना पूर्ण भोंगळे केले त्या अजूनच सेक्सी दिसायला लागल्या. पॉवर्ड बाय डूबवर्स. तेव्हा वहिनी म्हणाल्या, भाऊजी कंडोम कुठे आहे? पण मी वहिनींना म्हणालो, कंडोम नको लावायला, मला आज तुमच्या पुच्छीचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे. पण वहिनी बिना कंडोम झवायला थोड्या घाबरत होत्या. मग मी तथा त्यांच्या पिरियड्सची तारीख विचारली. पॉवर्ड बाय डूबवर्स. मग मी वहिनींना म्हणालो, तुम्ही बिंदास राहा बाळ, फक्त पहिल्या 10 दिवसातच राहत असते. आता काहीच होणार नाही बिना कंडोम झवल्याने सुद्धा. मग वहिनी हळूहळू खाली वाकल्या आणि त्या त्यांची माझ्या बुल्ल्यावर सेट करू लागल्या, पण त्यांना ते जमत नव्हते. मग शेवटी मी माझा कडक ताठ लवडा एका हाताने धरला. पॉवर्ड बाय डूबवर्स. वहिनींनी मी सांगितल्याप्रमाणे केले असता माझा लवडा हळूहळू त्यांच्या पुच्छीत घुसायला लागला. माझा चुलत भाऊ वहिनींना जास्त झवत नसल्याने वहिनींची पुच्छी एकदम कडक आणि टाईट होती. माझा लवडा वहिनींच्या पुच्छीत पूर्ण आत घुसताच मला खूप स्वर्गीय आनंद मिळायला लागला. वहिनींनी पण इतका मोठा लवडा पहिल्यांदा त्यांच्या पुच्छीत घेतला होता. त्यामुळे त्या सुद्धा डोळे बंद करून जोरात दणके द्यायला लागल्या. इतका मोठा लवडा गेल्याने वहिनींना थोडा त्रासही होत होता, त्यामुळे त्या ओरडत होत्या. वहिनी स्लिम असल्याने त्या फास्ट आणि जोरात दणके देत होत्या. मी पण डोळे बंद करून खालून जोरात दणके देणे चालू केले. 10 ते 15 मिनिट जोरदार झाल्यानंतर मी माझा चीक वहिनींच्या पुच्छीत सोडला. माझ्या बुल्ल्यावर उड्या मारल्यामुळे वहिनी खूप थकल्या होत्या. त्या तशाच माझ्या अंगावर झोपून राहिल्या. थकवा गेल्यानंतर वहिनी उभ्या राहिल्या आणि त्यांनी खाली बघितले असता माझा बुल्ला अजूनही कडकच होता. वहिनींना ते बघून खूप आश्चर्य वाटले. वहिनी म्हणाल्या, भाऊजी असं कसं काय होऊ शकते? यांचा सेक्स तर अर्धा मिनिट सुद्धा चालत नाही आणि चीक गळाल्यानंतर तर यांची नुन्नी दिसत सुद्धा नाही. मग मी वहिनींना मी किती झवाडा आहे याचे सर्व किस्से सांगणे चालू केले. पॉवर्ड बाय डूबवर्स. आम्ही दोघे अजूनही तसेच भोंगळे गोधडीवर झोपलेलो होतो. वहिनी उठून कपडे घालणार होत्या.
पण मी त्यांना थांबवले आणि घोडी बनवले आणि वहिनींच्या मागे जाऊन त्यांच्या पुच्छीच्या बोकावर माझ्या लवड्याचे टोक ठेवले. वहिनी म्हणाल्या, भाऊजी इतक्या लवकर दुसरा शॉट कसा काय जमेल तुम्हाला? मी काही बोलण्याऐवजी माझ्या लवड्याने उत्तर देण्याचे ठरविले. मी हळूहळू माझा लवडा वहिनींच्या पुच्छीत पूर्ण घातला आणि जोरजोरात दणके देण्यास चालू केले. पॉवर्ड बाय डूबवर्स. माझा दुसरा शॉट 15 मिनिटांपेक्षा जास्त चालला. पॉवर्ड बाय डूबवर्स. इतक्या जोरदार झवाझवीची सवय नसल्याने वहिनी गोधडीवरच आडव्या पडल्या. नंतर थोड्या वेळाने आम्ही उठलो. वहिनी हौदावर गेल्या आणि त्यांनी त्यांची पुच्छी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. वहिनी आता कपडे घालून आम्ही दोघे कारमध्ये बसून जाण्यास निघालो. आम्ही कारमध्ये बसणार इतक्यात वहिनी म्हणाल्या, भाऊजी थोडा वेळ आधी तुम्ही म्हणाले होते की तुमचे 3-4 शॉट 2 तासात आरामात होतात म्हणून. मी म्हणालो होतो हे बघा आता पण माझा लवडा उठलेलाच आहे. वहिनी म्हणाल्या, पुढच्या आठवड्यात तुम्ही याल तेव्हा माझे पिरियड चालू असतील किंवा शेतात अजून कोणी आले तर आपला सेक्स कधी होईल हे मी सांगू शकत नाही. पॉवर्ड बाय डूबवर्स. मी घरी थांबले काय आणि शेतात थांबले काय कोणालाच काही समजणार नाही. तर आपण दोघे आज रात्री शेतातच मुक्काम करू आणि रात्रभर झवाझवी करू. एकूण मला खूप छान वाटले आणि मी खुश झालो.